हा रिझर्व फॉरेस्ट लँड आहे आणि एवढा म्हणजे आहे पण डिस्टन्स तर इतकं जवळच आहे ना. किती आहे आता तुम्ही आता 100 मीटर्स बोलले की नाही, तर पण 100 मीटर्सचा डिस्टन्स कुठे सोडलं गेलं आहे? 100 मीटर सोडलं गेलं नाही आहे ना. हां, याच्यावर चढावं लागेल मला. तिथून कुठून नाही होणार. हां, असंच करा. तर ही पूर्ण आता टनलचा बघा. आता डस्ट पोल्युशन पण किती आहे, डस्टचं पण काही केलं गेलं नाही. आणि आवाज तर इतकं भरपूर आहे ना. रिझर्व फॉरेस्टचं आहे तर व्हायला नको इतकं. तर त्याच्यासाठी त्यांना आपण जर त्यांना हे दिलं नाही ठीक आहे, रिझर्व फॉरेस्टचं बाहेर आहे पण अल्टिमेटली ती आतमध्ये जाते ना. आवाज तर किती आहे. तर हा एरियाचं नाव मानपाडा. पण आता ही इथे एंड झाली, बाहेर आला म्हणजे इथे आता किती लांब गेलं की टनल आतमध्ये जातं. ही बाहेर आपला ठाण्याच्या बाहेर आहे, इथून बाहेर आहे म्हणजे तिकडनं जी सुरू झाली ती इथून आहे. अभी आप लोग देख रहे हैं कि ये टनल का काम जो चल रहा है, कितना साउंड है और रिजर्व फॉरेस्ट बिल्कुल नज़दीक है, 100 मीटर से भी नज़दीक है. और कितना पोल्यूशन है. त्यांच्या डस्ट पोल्युशनसाठी पण काही करत नाही हे लोक. किती डस्ट पोल्युशन आहे पूर्ण. पण त्यांना आपल्याकडनं पत्र जायला पाहिजे. कारण काय आहे, आपला जर एवढा आवाज होतोय आणि आपला रिझर्व फॉरेस्ट लँड आहे हा, तर त्यानिमित्ताने आपल्याकडनं पण त्यांना की काहीतरी त्यांनी हा साऊंड कमी करायला हे काहीतरी करायला हवं. कारण रिझर्व फॉरेस्ट लँड आहे तर त्याच्यासाठी काय होणे गरजेचं आहे. कारण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आणि ग्रीन क्लिअरन्स त्या बाबतीतच. कारण पूर्ण हा फॉरेस्ट रिजन आणि किती 100 मीटर्सचा पण हे ठेवला गेला नाही आहे बफर. आणि हा जो मटेरियल वापरला आहे त्यांनी, तिथे पण हाच मटेरियल वापरला आहे पण सॉईलवर सगळीकडे सेमच बुलेट ट्रेनचा. तर या सगळ्याचे त्यांनी इको फ्रेंडली आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली जे व्हायला पाहिजे ते सगळं काही केलंच नाही आहे.